त्या क्षणी संग्रामने सुहासला फोन केला. सुहास आणि हर्ष बसून बोलत होते. सुहासने नाव बघताच लगेच फोन उचलला. हॅलो भाई, काय? भाई, मी हर्ष भैयासोबत बसलो आहे. संग्रामच्या सांगण्यावरून त्याने स्पीकर ऑन केला. ते लोक सलोनीसोबत फ्लाईटने अहमदाबादला येत आहेत. तुम्ही लोक विमानतळावर जा. कदाचित तुम्ही त्यांना तिथे पकडून सलोनीला वाचू शकाल. आम्ही पुढच्या फ्लाईटने येऊ, संग्राम म्हणाला. ठीक आहे भाई, आम्ही जातो, असं म्हणत हर्ष आणि सुहास पटकन गाडी घेऊन विमानतळाच्या दिशेने निघाले. त्यांच्या घरापासून विमानतळाचे अंतर अर्ध्या तासाचे होते. त्यातच ट्रॅफिक लाईटमुळे अर्धा तास जास्त लागला. ते पोहोचले तेव्हा फ्लाईट येऊन 1 तास 10 मिनिटे झाली होती. ते लोक आधीच तिथून निघून गेले होते. हर्षने रागाने स्टेअरिंगवर हात मारला. साले पुन्हा निघून गेले. सुहासही खूप निराश झाला. त्याने संग्रामला फोन केला. भाई सॉरी, आम्हाला पोहोचायला वेळ झाला. ट्रॅफिक जाममुळे सगळं गडबड करून टाकलं. आम्ही पोचलो तोपर्यंत सगळे निघून गेले होते. भाई, आता काय करू? आता आपण काय करू शकतो? असं करा, आता जा आणि आराम करा. सकाळी बघू. मी फ्लाईटमध्ये चढणार आहे. मी स्वतः घरी येतो. एवढे बोलून त्याने फोन बंद केला. सुहास आणि हर्ष घरी परतले. मीनाला खोलीत बंद करून बरेच तास झाले होते. तिला भेटायलाही कुणी आले नव्हते. बाहेर अंधार पडत होता. आत थोडा हलका प्रकाश होता. तिला वाटले की तिला इथे सोडून गेल्यावर कदाचित ते लोक तिला विसरले असतील किंवा त्यांना आता ही जागा आठवत नसेल. तिने हात उघडण्याचा प्रयत्न केला, पण तिला हात सोडता येत नव्हते. तेवढ्यात तिला बाहेरून आवाज आला. हा आवाज जवळ येत होता. तिची अस्वस्थता वाढत होती. तिने चित्रपटात पाहिले गुंड त्यांनी पोलीस ठेवलेल्या मुलींचे काय करतात. सगळं आठवायला लागलं. भीतीपोटी तिची प्रकृती बिघडली होती. दुसरं, तिला सुहासची काळजी वाटत होती. त्यांनी त्याच्यासोबत काय केलं असेल. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि 2 जणांनी एका मुलीला आत फेकले आणि तिथून निघून गेले. ती मुलगीही घाबरली होती आणि पडताच तिने उसासा टाकला. मग ती जरा नीट बसली. मग आजूबाजूला पाहिलं. तिला थोड्या अंतरावर दुसरी मुलगी दिसली. कमी प्रकाशामुळे ते एकमेकांना ओळखू शकले नाहीत. दोघींच्या तोंडाला टेप लावले होते, त्यामुळे त्या एकमेकींशी बोलूही शकत नव्हत्या. हे लोक महिला तस्कर असावेत असा संशय मीनाला आता वाटू लागला होता. हे आम्हाला दुबईच्या शेखांना विकतील. नाही, मी असं होऊ देणार नाही, असा विचार करत तिने स्वतःला फरफटत त्या मुलीजवळ आणले. तिला मुलगी बेशुद्ध पडलेली दिसली. ती तिच्या जवळ गेली आणि तिच्या हातांनी तिच्या तोंडावर टेप काढण्याचा प्रयत्न केला. मोठ्या कष्टाने तिने टेप काढला आणि तिला हलवू लागली. ती शुद्धीवर आली आणि म्हणाली, पाणी. मीना तिच्या मागे गेली आणि हळूहळू तिचे हात खोलले. त्यानंतर तिने इशारा करून तिचे तोंड आणि हात खोलण्यास सांगितले. सलोनीला तोंड खोलल्यावर जरा धीर आला होता. तिने पटकन तिचे तोंड आणि हात उघडले. आता त्यांनी त्यांचे पायही खोलले होते. आता मीना धावत दाराकडे गेली आणि आतून दरवाजा बंद केला. तिने तिथून एक सोफा हलवला आणि दरवाजासमोर ठेवला. आता तिने तिथल्या खिडकीतून बाहेर पाहिलं. ती तळमजल्यावर होती. याचे तिला आश्चर्य वाटले. तिला वाटले की ते त्यांना अशा ठिकाणी ठेवतील जिथून त्यांना पळून जाणे कठीण होईल. ती त्या मुलीकडे गेली आणि तिला समजावत म्हणाली, ऐक, काही बोलू नकोस. आपण खिडकीतून उडी मारून पळून जाऊ. बस, इथून पळून जाण्याचा हा एकच मार्ग आहे. सलोनीला समजले आणि दोघींनी खिडकीतून उडी मारून पळ काढला. बाहेर घनदाट जंगल होतं. खूप अंधार होता, पण मीना आयडियाने तिचा हात धरून पुढे जात राहिली. तिला माहीत होते की ती रात्रभर जितके दूर जाऊ शकते तितके चांगलं. त्या लोकांना कळताच ते शोधासाठी निघतील. मीनानेही मुद्दाम रस्ता बदलला होता. ते लोक खिडकीच्या बाजूने निघतील हे तिला माहीत होते. त्यांनी तिला आणले तेव्हा तिचे तोंड, हात, पाय बांधलेले होते, मात्र तिचे डोळे उघडे होते. तिने रस्ता बारकाईने पाहिला होता. घरापासून दूर एक रस्ता होता. ती त्या रस्त्याकडे जात होती. सलोनीला चालण्याची हिंमत नव्हती. भूक आणि तहान लागल्याने तिची प्रकृती बिकट झाली होती. सकाळपासून तिने काहीही खाल्लेले नव्हते, तरीही ती चालत होती. त्यांना काही अंतरावर प्रकाश दिसू लागला. मीनाला ते रस्त्याच्या जवळ पोचल्याचे कळले, पण सलोनीचा धीर सुटला आणि ती तिथेच पडली. मीना काळजीत पडली. तिने तिला खांद्यावर उचलून काही अंतरावर आणले. तिथून रस्ता स्पष्ट दिसत होता. मीनाने तिला तिथेच बसवले. ती लिफ्ट घेण्यासाठी रस्त्यावर आली तेव्हा तिला भीती वाटत होती की तिला कोणी भटकी मुले भेटू नये. ट्रक येत असल्याचे तिने पाहिले. तिने ट्रक थांबवला.
ट्रक ड्रायव्हर सरदारजी होता. त्याने विचारले, अरे तुला मारायचं आहे का? आता ट्रक खाली आली असती. हे बघा भाऊ, आम्ही खूप अडचणीत आहोत. माझ्यासोबत अजून एक मुलगी आहे. काही लोकांनी आम्हाला उचलून आणले आहे. आम्ही मोठ्या मुश्किलतेने सुटलो आहे. प्लीज आम्हाला वाचवा. मीना हात जोडून म्हणाली. काय? हा तुमचा भाऊ जिवंत आहे. दुसरी मुलगी कुठे आहे? त्याने तिला अतिशय आदराने विचारले. मीना त्याला घेऊन सलोनीकडे आली. सलोनी बेशुद्ध पडली होती. ड्रायव्हरने सलोनीला उचलून ट्रकजवळ आणले. त्याने आपल्या साथीदाराला ट्रकच्या मागे पाठवले आणि सलोनीला समोर बसून पाणी प्यायला दिले. पाणी पिऊन सलोनीला शुद्ध आली. तिने आजूबाजूला पाहिले आणि ड्रायव्हर दिसला. ती घाबरली आणि मला सोड असे ओरडू लागली. तेव्हा खाली उभी असलेली मीना पाणी पित होती. ती वर आली आणि म्हणाली, हे बघ, घाबरू नकोस, आता आपण वाचू. तिचे बोलणे ऐकून सलोनी गप्प झाली. त्यानंतर चालकाने ट्रक सुरू केला. त्यांची राखण करणारे गुंड दारू पिण्यात मस्त होते. एक माणूस दुसऱ्याला म्हणाला, जा यार, एकदा बघू नये, पळून जाऊ नये. अरे त्यांना पळून जाता येणार नाही. दोघीही बांधलेले आहेत. कशा पळून जातील? हा भोलूचा मजबूत जोड आहे, खुलणार नाही, तो गमतीने म्हणाला. त्यानंतर दारू पिण्यास सुरुवात केली. ते लोक पडेपर्यंत दोघेही पित राहिले. सलोनीने ट्रकच्या लाल दिव्यात ड्रायव्हरकडे बघितले आणि मग म्हणाली, भाऊ मला भूक लागली आहे. मी 10 वाजल्यापासून काही खाल्ले नाही. भाऊ मी आई होणार आहे. माझ्या बाळाला काही होऊ नये. ओ तेरी, वाहेगुरुजी मेहर करा. ड्रायव्हरने हात जोडून देवाची प्रार्थना केली. त्यानंतर एक ढाबा पाहून त्याने ट्रक थांबवला. सलोनी आणि मीना यांचे हातपाय काळे झाले होते. तर सलोनी म्हणाली, भाऊ मला हात धुवायचे आहेत. चल, त्या बाजूला एक नळ आहे, जाऊन धु. ड्रायव्हर शेरा म्हणाला. भाऊ तुम्ही बसा, आम्ही दोघी जातो, मीना म्हणाली आणि सलोनी बरोबर निघाली. वेडी झाली आहे का? खूप रात्र झाली आहे. सगळीकडे वाईट लोक आहेत. आता तुझ्यासोबत तुझा हा भाऊ आहे म्हणून एकटी जाऊ नकोस. मग तो आपल्या सोबत्याला म्हणाला, दीदींसाठी चांगलं जेवण मागव, आम्ही हात धुवून परत येऊ. असे म्हणत तो त्या दोघींसोबत निघून गेला. दोघींनी हात आणि चेहरा धुतला. सलोनीने तिचा चेहरा ओढणीने साफ केला. मीनाने जीन टॉप घातला होता. दुपट्टा नव्हता. रुमालही बॅगेतच ठेवला होता. म्हणून ती तशीच निघाली. हे घे, याने पुस, सलोनी तिला ओढणी देताना म्हणाली. मीनाने तिचा चेहरा पुसला. प्रकाशात येताच मीनाने सलोनीकडे वळून तिला दुपट्टा दिला आणि दोघीही एकमेकींना पाहून आश्चर्यचकित झाल्या. मीना तू? सलोनी तू? असे म्हणत त्यांनी एकमेकींना मिठी मारली. याचा अर्थ तुझेही अपहरण झाले होते. सलोनी, असे तर नाही कोणी ओळखीचे आहे? आणि खरंच तू आई होणार आहेस का? वा, ऐकून आनंद झाला. अभिनंदन, मीना म्हणाली. शेरा त्या दोघींकडे आश्चर्याने बघत उभा होता. तुम्ही दोघींनी एकमेकींना आधी पाहिले नाही का? आता तुम्ही जत्रेत हरवलेल्या बहिणींसारखे भेटत आहे. भाऊ, आम्ही शिक्षण एकत्रच घेतले आहे. आमचे प्रेम बहिणींसारखेच आहे. तुम्हाला माहीत आहे का भाऊ, आता आम्ही जावा होणार आहोत. सलोनी म्हणाली. अरे हो, मी फोन चार्ज केला आहे. धरा, तुमच्या घरी फोन करा, शेरा फोन देताना म्हणाला. मीना आधी तू सुहासला फोन कर, सलोनी मीनाला म्हणाली. सलोनी, मला त्याचा नंबर आठवत नाही. त्याचाच काय, कोणाचाच आठवत नाही. फोनमध्ये होता, तो तिथेच राहिला. तू कर, मीना म्हणाली. सलोनी संग्रामला फोन करते, पण फोन बंद होता. तिने अनेकदा फोन केला, पण फोन बंदच येत होता. तिने शेराला फोन परत दिला. मग त्यांनी जेवण केले. जेवण झाल्यानंतर शेराने विचारले, आता मला सांगा, तुम्हाला कुठं जायचं आहे? अहमदाबाद, मीना म्हणाली. काय? शेरा आणि त्याचा साथीदार म्हणाला. का, काय झालं? पण आपण तर राजस्थानमध्ये आहोत. आम्ही हे सामान अहमदाबादहून आणले आहे आणि आता ते उदयपूरला सोडल्यानंतर आम्ही अहमदाबादला परत जाऊ. हे बघा, तुम्हाला मी बहिणीच बोललो आहे, तर एकटे पाठवणार नाही. जर ते लोक पुन्हा भेटले तर काय? तुमच्या कुटुंबासही काही बोलणे झाले नाही, नाहीतर आले नाही. मला एक सांगा, तुमच्या या भावावर विश्वास आहे का? काय बोलताय भाऊ? आमचा तुमच्यावर विश्वास नाही तर आम्ही कोणावर विश्वास ठेवणार? मीना म्हणाली. ठीक आहे, मग पुढच्या गावात राहणारा माझा एक नातेवाईक आहे. मी तुम्हाला तिथेच सोडतो. परत येताना मी तुम्हाला माझ्यासोबत घेईन, शेरा म्हणाला. ठीक आहे भाऊ, तुम्ही म्हणता तसे आम्हाला मान्य आहे, दोघीही बोलल्या. संग्राम फ्लाईटमध्ये बसला होता. अजून काही कळले नाही. त्याला सलोनीची आणि बाळाची काळजी वाटत होती. माहीत नाही ती कशी असेल. ठीक असेल नसेल, त्याच्या मनात वाईट विचार येत होते. त्याचे मन घाबरत होते. तो कधी काही तर कधी काही विचार करत होता. तो पुन्हा घड्याळाकडे पाहत होता, पण वेळ जात नव्हती. अहमदाबाद. सुहास आणि हर्ष यांनाही झोप येत नव्हती.
दोघेही संग्रामची फ्लाईट येण्याची वाट बघत बसले होते. हर्षने आत्याचा खूप शोध घेतला, पण आत्याचा काही पत्ता लागला नाही. आत्याशिवाय त्याला कोणावरही संशय नव्हता. विमानतळावर उतरताच संग्रामने त्याचा फोन चालू केला. त्याने पाहिले की अनेक मिस कॉल आले आहेत. ते सर्व अनोळखी नंबरवर होते. अपहरणकर्त्यांचे कॉल्स असतील असे त्याला वाटले. विमानतळावरून बाहेर पडताच त्याने पहिला नंबर डायल केला. फोन उचलताच तो म्हणाला, हॅलो, कोण बोलत आहे? पलीकडून एका मुलीचा आवाज आला. सर, अहमदाबादमध्ये तुमचे स्वागत आहे. आम्ही शार्प ट्रॅव्हल एजन्सीशी बोलतोय. तुम्हाला इथे फिरायला ती आणखी काही बोलायच्या आधीच संग्रामने फोन कट केला आणि रागाने म्हणाला, या ट्रॅव्हल एजन्सीचे लोकही आपली मर्यादा ओलांडतात. अरे यार, जर कोणाला फिरायचे असेल तर ते स्वतः फोन करतील. उगाच डोकं खराब केलं. चल सोड, तू पुढचा नंबर डायल कर, सीड म्हणाला. भाई संग्राम भाई. सुहासचा आवाज ऐकून दोघेही थक्क झाले. मग त्यांच्याकडे आले. हर्ष आणि सुहास दोघांनी त्याच्या पायाला स्पर्श करून त्याला मिठी मारली. बाई, हे सगळं काय झाले? सुहास म्हणाला. काही नाही, सगळं ठीक होईल, हिम्मत ठेव. सुहास पाठीवर थाप मारत संग्राम म्हणाला. सॉरी भाई. हर्ष रडलेल्या चेहऱ्याने म्हणाला. तू सॉरी का म्हणतोयस? यात तुझा काय दोष? संग्राम त्याला मिठी मारत म्हणाला. हर्ष रडायला लागला. भाई, हे सगळं आत्याचं काम वाटतंय. मी तिला खूप शोधलं, पण ती सापडली नाही. हर्ष रडत म्हणाला. नाही, रडू नकोस. आपण सगळे एकत्र आहोत ना. आपले कोणी काही नुकसान करू शकत नाही. मी तुला मनाई केली होती, तू का आलास? आता आला आहे तर सरळ कंपनीत जाऊ, संग्राम म्हणाला. गाडीत बसताच त्याने पुन्हा अनोळखी नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला. पुढचे 2 फोन कंपनीकडून आले असतील, जे सलोनीने केले होते. ते त्याने सोडले. त्याला वाटले हा सुद्धा अशाच ट्रॅव्हल कंपनीकडून आला असावा. त्या लोकांनी कंपनीत येऊन CCTV फुटेज पाहिले, पण संग्रामला कोणीही ओळखीचे वाटत नव्हते. संग्राम ओमला फोन करतो. हॅलो सर, आज सकाळी सकाळी तुम्हाला माझी आठवण कशी आली? ओम म्हणाला. ओम, मी कंपनीत आहे, लवकर ये. काय, तुम्ही इथे आहे? मी लगेच येतो, असं म्हणत ओमने फोन ठेवला आणि तयार होऊन कंपनीत आला. तो थेट सुहासच्या ऑफिसमध्ये आला. त्याने येऊन सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. सर, तुम्हाला यायचे होते. तुम्ही मला आधी सांगितले असते तर मी तुम्हाला घ्यायला आलो असतो, ओम म्हणाला. ओम, खूप गडबड झाली आहे. मीना आणि सलोनीचे कोणीतरी अपहरण केले आहे, संग्रामने ओमला सांगितले. काय, हे कधी झालं? सुहास सर, मीना कालच आली होती ना? ओमने आश्चर्याने विचारले. ते बोलत असतानाच संग्रामचा फोन वाजू लागला. त्याने पाहिले की नाव नाही आणि कॉल कोणत्या तरी अनोळखी नंबरवरून होता. म्हणून त्याने सर्वांना गप्प राहण्याचा इशारा केला आणि फोन चालू केला. हॅलो संग्राम, नीट ऐक. तुझी बायको आणि तुझ्या धाकट्या भावाची होणारी बायको आमच्यासोबत आहे. आमची एवढीच इच्छा आहे की तू भाऊ आणि वहिनीवरची केस मागे घ्यावी, त्यांना तुरुंगातून बाहेर काढायचं. मी त्या दोघींना सोडतो. आणि ऐक, हुशारी नको, नाहीतर तुला माहीत आहे की तुझी बायको आई होणार आहे. माझ्या बहिणीने औषध देऊन तुझ्या मुलाला मारून टाकले होते. मला त्याची गरज पडणार नाही, समजले? मी तिच्यावर माझी माणसं सोडील, समजले? एका माणसाचा आवाज आला. काका, तुम्ही इतके घटिया कसे असू शकता? तुम्ही निम्मी सिमीला विसरलात का? त्या दोघीही त्यांच्यासारख्याच आहेत. तुम्ही त्यांच्याविषयी असा विचार कसा करू शकता? संग्राम दात खात म्हणाला. अच्छा, आता तुला आठवते की मी तुझा काका आहे आणि निम्मी सिमी माझ्या मुली आहेत. घर, कंपनी सर्व काही हिसकावून घेतले तेव्हा आठवले नाही? पृथ्वीला आमच्यापासून हिरावून घेतले. आमचा एकमेव आधार हर्ष आमच्यापासून हिरावला गेला आणि आता तू भोळा बनत आहेस. आमच्या पाठी पोलीस तैनात करण्यात आले. आम्ही कुठे कुठे लपत फिरतोय. माझ्याशी फालतू बोलू नकोस. ऐक, तुझ्याकडे फक्त आजचा दिवस आहे. केस परत घे, काकांनी धमकी दिली आणि फोन बंद केला. भाई, हे काका आहेत? हर्षने विचारले. हो, हे काकाच आहेत. पण मला समजले नाही की सलोनी आई होणार आहे हे त्यांना कोणी कळवलं? आम्हा दोघांशिवाय फक्त तुम्हा दोघांनाच हे माहीत होतं, संग्राम म्हणाला. ओम भाईलाही माहीत होतं. मी त्याला सांगितलं होतं. सुहासला ओमवर संशय होता. तुम्हाला म्हणायचे मी त्यांना सांगितले. मी तर त्यांना ओळखतही नाही. म्हणजे मी त्यांना फक्त 1-2दा सरांसोबत पाहिले होते, ओम म्हणाला. ठीक आहे, काल तू मला काय प्यायला दिलेस ते सांगशील का? मग मी तुझ्या खोलीतून माझ्या खोलीत कसा आलो? सुहास म्हणाला. मी तुला काही प्यायला का देऊ? तू स्वतःच चहा पिऊन झोपलास, म्हणून मी मुकेशला तुझ्या खोलीत नेऊन सोडायला सांगितले. तू माझ्यावर संशय घेत आहे का? ओम म्हणाला. पण याच दरम्यान मीना बेपत्ता झाली.
जर मी शुद्धीत असतो तर मी तिला वाचवलं असतं, पण तुझ्या चहाने सगळं गडबड करून टाकलं. सुहास रागाने बोलला. सुहास, थांब आता. मला माहीत आहे ओम तसा नाही. प्लीज तू शंका घेणं थांबव. माझ्यासाठी जसा तू आहेस तसाच ओम आहे. संग्रामने रागाने सुहासला खडसावलं. काय? त्याच वेळी मीना बेपत्ता झाली. 1 मिनिट थांब. त्यावेळी मुकेशने चहा बनवला होता आणि त्याने मला न विचारता चहा बनवला होता. हे सर्व मुकेश? तो सुहासकडे बघत म्हणाला. त्याच्या डोळ्यात एक विचित्र राग होता. कोण आहे हा मुकेश? संग्रामने विचारले. सर, तो माझा असिस्टंट आहे. तो आपल्या कंपनीत काम करायचा. चांगलं काम बघून मी त्याला माझा असिस्टंट म्हणून कामावर घेतलं. हे सगळं त्याचं काम आहे असं वाटतं. मला आठवतंय, जेव्हा सुहासने मला वहिनी आई होणार असल्याबद्दल सांगितलं तेव्हा तो माझ्या जवळ उभा होता. त्याने मला फोनवर बोलताना ऐकलं असावं. ओम म्हणाला. सुहास आणि शीटचा अजूनही ओमवर संशय होता. याला वाटलं सुहासला याच्यावर शंका आहे तर हा त्या बिचाऱ्या मुकेशला बसवत आहे. पण संग्रामचा अजूनही ओमवर विश्वास होता. राजस्थान. दुसऱ्या दिवशी सकाळी शेराने एका गावाजवळ ट्रक थांबवला. त्यानंतर तो दोघींनाही एका घरात घेऊन गेला. त्याने दार वाजवले. एका मुलीने दार उघडले. दार उघडताच तिने शेराला ढकलून दिले आणि म्हणाली, आला का? आता आठवण झाली माझी मतलबी. जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तोंड वर करून येतो, नाहीतर कधी फोन करून विचारपूस करत नाही. ती रागाने राजस्थानी आणि हिंदी मिक्स करून बोलली. सलोनी आणि मीना तिच्या चेहऱ्याकडे बघतच राहिल्या. अरे चकोरी, तू का रागवली आहेस? तुझा भाऊ खूप बिझी होता. पण तरी हे बघ, मी तुझ्यासाठी लेहंगा आणलाय. शेरा लहान मुलांसारखा तिला गिफ्ट देत म्हणाला. तिने एक गिफ्ट घेतले आणि भैया भैया म्हणत शेरासोबत आत गेली. ते तिघेही त्याच्या मागे आले. तेवढ्यात आतून एक बाई आली. चकोरी, कोण आले ग? अरे शेरा, तू जा भावासाठी चहा पाणी घेऊन ये. मावशी, मी काही कामासाठी आलो आहे. या 2 मुली आहेत. चकोरीप्रमाणेच याही मला रस्त्यात भेटल्या. त्यांनाही काही लोकांनी उचलून आणले होते, पण नशीब चांगलं होतं की त्या पळून आल्या आणि मला भेटल्या. मावशी, या दोघी गुजरातच्या आहेत. मी आज उदयपूरला जात आहे. मी उद्या सकाळी परत येईन. तोपर्यंत मी त्यांना तुमच्यासोबत सोडतो. उद्या त्यांना घेऊन जाईन. शेराने सगळं सांगितलं. अरे तू काळजी करू नकोस. त्या चकोरीसारख्याच आहेत. इथेच राहतील तिच्यासोबत. उद्या ये, परवा किंवा महिनाभरानंतर ये. तुला त्या इथेच मिळतील, मावशी म्हणाल्या. मग शेरा चहा नाश्ता करून त्याच्या साथीदाराबरोबर निघाला. काहीही खाल्ल्यावर सलोनीला उलटी येत होती. मावशीने विचारले, बेटा तुला दिवस गेले आहेत का? हो काकू, 2 महिने झाले, सलोनी म्हणाली. अरे, आणि त्या नालायकांनी तुला या अवस्थेत उचलून नेलं. बाळाला काही नुकसान तर झालं नाही ना? मावशीने विचारले. मला माहीत नाही काकू. मला पण काळजी वाटते, पण आता मी डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकत नाही. मी घरी जाऊन सल्ला घेईन. सलोनीने असहाय्यता व्यक्त केली. चल मी बघते, मावशी म्हणाल्या. सलोनी आणि मीना आश्चर्यचकित होऊन पाहत होत्या. अरे तुम्हा दोघींना माहीत नाही? मावशी दाई आहे. या शहरातली सगळी नाही, पण निम्मी मुलं हिच्या हातून जन्माला आली आहेत, चकोरी म्हणाली. तेव्हा त्यांना कळलं की काकू दाई आहेत. दोघीही राजी होऊन तिच्यासोबत आत गेल्या. सगळं काही ठीक आहे, काळजी करण्याची गरज नाही. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला तयार करते, जेणेकरून तुला उलट्या होणार नाहीत, असं म्हणत मावशी किचनमध्ये गेल्या. देवाचे आभार, सर्व काही ठीक आहे, मीना म्हणाली. मग चकोरीकडे बघून विचारले, भाऊ म्हणत होते तू पण आमच्यासारखीच इथे आली आहेस? हो, मी 8 वर्षांची होते तेव्हा काही लोकांनी मला उचलले होते. मला भावानेच वाचवले होते. तो मला मावशीकडे घेऊन आला. बाकी मग त्यांनी माझ्या घरातील सदस्यांचा खूप शोध घेतला, पण ते सापडले नाहीत. त्यामुळे मावशीने मला ठेवले, चकोरी म्हणाली. मावशीने तिच्यासाठी खायला खिचडी बनवली होती. सलोनीने ती खाल्ली आणि तिला काहीच झाले नाही. जे मीना आणि सलोनीला पहारा देत होते, सकाळी त्यांनी दरवाजा उघडला असता तो उघडला नाही. तेव्हा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दोघांनी दरवाजा तोडण्यास सुरुवात केली, मात्र आतमध्ये ठेवलेल्या वस्तूंमुळे दार उघडत नव्हते किंवा तुटतही नव्हते. तेव्हा त्यांना कळले की काहीतरी गडबड आहे. त्यांनी मागच्या बाजूला जाऊन पाहिले तर खिडकी उघडी होती. त्यांनी खिडकीतून आत डोकावले. आत कोणीच नव्हते. दोघे घाबरले. जर त्यांनी बॉसला सांगितले तर तो त्यांनाच मारेल, असा विचार करून त्यांनी एक प्लॅन बनवला आणि 2 बार डान्सरला पैसे दिले आणि त्यांना तिथे कोंडले. त्यांना माहीत होते की जेव्हा बॉस त्या मुली नाहीत हे पाहतील तेव्हा त्यांना सोडून देतील, तेव्हा ते देखील त्यांना सोडतील. त्यांनी तेच केलं. काकांच्या फोननंतर संग्रामने खूप विचार केला की तो असे करेल तसे करेल, पण तो काही करू शकला नाही. सकाळी पुन्हा काकांचा फोन आला. तू काय विचार केला आहे? काकांनी संग्रामला विचारले. आधी त्या तुमच्याकडे असल्याचा पुरावा तर द्या.
तुमच्याकडे त्या आहेत, आम्ही कसे मान्य करू? संग्राम म्हणाला. मला आधीच माहीत होतं, म्हणून मी आधीच तयारी केली होती, असे म्हणत काकांनी काल दोघींचा बनवलेला व्हिडिओ पाठवला. व्हिडिओमध्ये सलोनी आणि मीना हातपाय बांधलेले होते. ते पाहून संग्राम घाबरला. त्याने काकांना सांगितले, हे बघा, त्यांना काही झाले नाही पाहिजे. मी केस मागे घ्यायला तयार आहे. आता आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.